वाकडे संघ 5 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल, याच्याकडे आपण लक्ष द्या. खरं तर आज स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आयोजित ही स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा 8 संघ आपण पाहू शकाल. पहिला सामना तुमच्या भेटीला आलाय. एका बाजूला वाजे संघ आणि दुसऱ्या बाजूला वाकडी संघ. कैलास करमेलकर आणि पंकज पाटील यांच्यामध्ये ही लढत आपण पाहू शकाल. दोन्ही संघ तितके ताकदवर असतील. दोन्ही संघामध्ये चुरस सुद्धा पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी कशा प्रकारे रंग दाखवेल याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. सुरुवात करूया आजच्या दिवसाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. आणि त्या बाप्पांच्या चरणी राजमाता जिजाऊन जे साकडं घातलं की माझ्या पोटी ऐसा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. राजे शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुद्रा. धर्मरक्षणासाठी आपला देह त्यागीला त्या संभाजीराजांना सुद्धा त्रिवार मानाचा मुजरा. आणि साईबाबांना नमन करून आपण जाऊया मैदानामध्ये. सुरुवात होईल आजच्या दिवसातील पहिल्या लढतीला. एका बाजूला पंकज पाटील मंगलमूर्ती वाजे हा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी 11 वाकडी हा संघ असेल. 2 फलंदाज मैदानामध्ये सरकलेत. ज्यांच्या वाट्याला प्रथमतः वाकडी संघाच्या फलंदाजी आली आहे. 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडूमध्ये धावा किती बनल्या जातील याच्याकडे संपूर्ण लक्ष पूर्ण लागलं गेलं आहे. एका बाजूला प्रशांत पाटील आणि दुसऱ्या बाजूला आदित्य मोरे. ही सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या जोडीकडनं आशा आणि अपेक्षा पूर्णपणे ठेवली गेली आहे. संघनायकांना मात्र या जोडीवर पूर्ण अपेक्षा ठेवल्या आहेत. पहिली सलामीची जोडी म्हणजे डावाला सुरुवात कशी करते याच्याकडे संपूर्ण लक्ष लागलं गेलं आहे वाकडी संघाचं. खरं पाहायला गेलं तर तुमच्या घराचा पाया मजबूत असेल, तुमची इमारत चिरकालपणे टिकते. आणि तो पाया आता या 2 फलंदाजांना रचावा लागेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. शरीरभेदी गोलंदाजी आपण पाहिले. चेंडू पडल्यानंतर थोडासा काहीसा खाली राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क त्या ठिकाणी व्यवस्थित झाला नाही आहे. संकेतला आपण पाहतो. संकेत भगत गोलंदाजीच्या मार्कवर.
खरं तर दोन पंच सुद्धा आजच्या दिवसामध्ये लाभलेत. सत्यवंजी काकडे सर आदई आणि विनोद पाटे सर. मग फुलटॉस चेंडू फ्लिक ऑफ द रिक्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जसा चेंडू लेग स्ट्रिकवर आला चेंडू भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा पहिला धनधनीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम संगीत डीजे जय यांच्या माध्यमातून गोलंदाज संकेत. आपटलेला चेंडू काही पे निघाय काही पे निशाणा डॉट बॉलचे सांगत आहोत असताना पहिल्या मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर प्रहार केला होता प्रशांत पाटीलनं आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रतिघात केला होता या गोलंदाजानं. म्हणजे सायन्समध्ये ॲक्शन झाल्यानंतर त्याचा रिएक्शन जरूर असतो. तशा प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न शरीर भेदी गोलंदाजी. पंचांचं बोट आकाशाकडे. मिडल स्टंपला फलंदाज भेटलाय आणि पहिली सफलता मिळेल संकेतला. LBWच्या स्वरूपामध्ये मंगल वाकडी संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद असताना 4 या धावसंख्येवर. पाहायला गेलं तर थोडा अडचणीत सापडलाय. स्वीप केलाय चेंडूला. नजाकत बरा फटका आपण पाहतोय आदित्य मोरेच्या बॅट मधून. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धाबा आणि या 4 धाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 1 गडी बाद असताना. धाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 1 गडी बाद असताना गावदेवी वाकडी संघ. दुंदरे विपक्ष चिंद्रनाची पुढची लढत असेल. दोन्ही संघांना आपण विनंती करूया टॉस साठी लगेच या. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज मयूर भगत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रमेश पवार स्वतःवर नाराज असेल आणि त्या ठिकाणी झेल पकडला गेलाय. बडी मछली जाल में फंस चुकी है. शिकार करने गया था खुद शिकार हो गया. रमेश पवार बॅक टू द पवेलियन. मच शोभून दिसे द्वारकामाई जिथे बसले होते सद्गुरू साईबाबांना पुन्हा एकदा नमन करूया. जाऊया मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या चेंडूवर बडी सफलता मिळाली आहे मयूर भगतला. मयूर भगत आपण पाहतोय गोलच्या मार्कवर. रमेश पवारची विकेटची किंमत माहिती होती कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जर उभा राहिला असा तर 2 ते 3 षटकार ठोकण्याची क्षमता असलेला फलंदाज. त्याची विकेट. आडव्या बॅटनं खेळलेला फटका लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात
एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले. थोडं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित केले. आणि असं म्हणतात की कोणीही कोणाला कधी कमी समजू नका, कारण काहींनी मैदान गाजवलेले असतं, काही मैदान गाजवलेले असतात. आणि वर्तमान स्थितीमध्ये सामना आपण पाहतो, एका बाजूला मंगलमूर्ती वाजे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वाकडी हा संघ 2 हात करत असताना 26 धावा, 3 फलंदाज बाद असताना वाकडी संघ फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअरल्याकडे क्षेत्ररक्षण लावलंय. फक्त सिंगल मिळेल, सिंगल व्यतिरिक्त काही नाही आहे. आणि हे ट्रॅप मी तर म्हणेन मंगलमूर्ती वाजे संघाने एक मास्टर माइंड संघनायक कसा असावा तर पंकज पाटील सारखा असावा. प्रत्येक क्षणाला प्रत्येक चेंडू मागे त्याची गणित आकडे बदल असतात आणि प्रत्येक माइंडमध्ये एक वेगळा त्याच्या माइंडसेट असतो आणि त्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलंय. डावकुऱ्या त्याचा फलंदाज आला की बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, आणि उजव्या त्याचा फलंदाज असला की बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर ही क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना आखली गेली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग आडव्या बॅटनं वेट अँड वॉच जरूर केला होता. फलंदाजानं एक सिंगल धाव आली आहे. गॅपमध्ये जरूर क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे आणि याचा फायदा पुन्हा एकदा उचलला. या दोन्ही फलंदाजा सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. यालाच तर क्रिकेट म्हणतात, कारण तुमच्या बॅटमधून जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा सिंगल डबलने सुद्धा स्कोर कार्डावर धावा लावल्या जातील. याचा पूर्णपणे समाचार घेत असताना या दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. 29 धावा, 3 फलंदाज बाद असताना गावदेवी वाकडे संघ पहिली लढत आपण पाहतोय, एन्जॉय करतोय StarCricket.in माध्यमातून. आता दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय, दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा, हा चेंडू वाईड आहे आणि या चेंडूवर एकंदरीत मिळतील बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा. बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा. जेव्हा खरं तर मंगलमूर्ती वाजे संघ ह्या धावा चेस करायला येईल तेव्हा त्या 5 धावांची किंमत मोजावी लागेल. हवेमध्ये चेंडू आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 लागेल 34 या धाव संख्येवर. असाच आहे, कधी तुमच्या बाजूला कधी विपक्षी टीमच्या बाजूला, कारण लो स्कोरिंग सामने जेव्हा जेव्हा मैदानामध्ये होतात त्या त्या वेळेला हाय व्होल्टेज सामने होताना आपण पाहत असतो. आणि तसा सामना एखाद्या आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का? कारण एका बाजूला गावदेवी वाकडे आणि दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती वाजे, दोंजरे संघाचा संघनायक आणि चिंद्रन संघाचा संघनायक. आपण टॉससाठी लगेच या. पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे, त्या ठिकाणी मिस थोडं फंबलिंग पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा 2 धावा. असं म्हणतात की इंसान कितना भी अमीर क्यों ना हो जाए, तकलीफ बेच नहीं सकता और सुकून कभी खरीद नहीं सकता. आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा जमल्यात. गावदेवी वाकडी संघाने 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय. 24 चेंडू आणि 37 धावा, कंपल्सरी धावा मंगलमूर्ती वाजे संघाला या धावा चेस कराव्या लागतील. तर चिंद्रन संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. दोंदरे संघाचा संघनायक प्रवीण, आपण टॉससाठी लगेच या, विनंती असेल.
पुढचा सामना आपण पाहू शकाल. एका बाजूला चिंद्रन संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रवीण यांचा धुंद्रे संघ. धुंद्रे संघाचा संघनायक, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. चिंद्रन संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. चला, धुंद्रे संघाचा संघनायक प्रवीण, आपण टॉस साठी या. धुंद्रे विपक्ष रोशन साई स्पोर्ट चिंद्रन या दोन संघामध्ये सामना असेल. पुढची लढत दोन्ही संघनायकांना टॉस केल्यानंतर नियमावली सांगली जाईल, याच्याकडे लक्ष द्या. पहिलं सत्र आपण पाहिलं होतं आणि पहिल्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये आहे धावा एकूण बनवल्या 36 आणि 37 धावांचे लक्ष ठेवलं गेलंय मंगलमूर्ती वाजे संघासमोर. या प्रवीण आपण टॉस केला जाईल. आमच्या आकाशभाई यांच्या शुभ असं टॉस केला जाईल. टॉस का बॉस बघूया, धुंद्रे की चिंद्रन. टॉस का बॉस झालाय धुंद्रे संघ. सुरुवात होईल सामन्याला, जिथे आपण पाहू शकाल 37 धावांचं लक्ष. पंकज पाटील आणि यज्ञेश पाटील ही सर्वात मंगलमूर्ती वाजे संघाची घातक जोडी. पहिला चेंडू टॅप केलाय, गॅप मध्ये ढकललाय, डीप थर्डमॅनला गोलीच्या वेगानं आउटफील्ड फास्ट, रोखणं कठीण आणि पहिल्या चेंडूवर
क्लास दाखवलाय पंकज पाटीलनं आणि पहिल्या चेंडूवर आल्या 4 धावा. फायर दुसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डिफेक्सच्या कव्हरला चेंडू जातोय. 2-3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात झेल नोमॅन्स लँड मध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं आमचं हे व्यक्तिमत्व आप्पा या नावानं आम्ही त्यांना ओळखतोय. प्रमोददादा घनसोलकर यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आपण करूया स्वागत. आता मेहनत करावी लागेल. वाकडी संघाला कंबर कसावी लागेल, संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. आणि इतिहास आता बदलावा लागेल वाकडी संघाला, कारण या दोन्ही फलंदाजांना तुम्हाला बाद करावा लागेल. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, जाळं विणलं होतं, ट्रॅप मध्ये अडकलाय पंकज पाटील. पंकज पाटीलची विकेटची किंमत माहिती आहे वाकडी संघाला आणि तीच विकेट मैदानाच्या बाहेर दाखल होते. झेल बाद होऊन पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पंकज पाटीलचा आणि सोपा असा झेल टिपलाय आणि जो शिकार करण्यासाठी गेला होता पंकज पाटील तो स्वतः मात्र शिकार झालाय. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम संगीत आपण पाहतोय. खरं तर नियतीनं माझ्या राजाला एकदा सोडवलंस तर औरंगजेब हे नाव इतिहासाच्या पानामधून गायब झालास. खरं तर कालाचा तो दिवस आपण पाहिला होता. छत्रपती संभाजीराजांचे हाल हाल करून ज्या औरंगजेबाने तोडले होते हात पाय सर्व काही आणि ते हाल सोसले होते आपल्यासाठी. अखेर हिंदू धर्म सोडला नाही आहे. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांचा बोट आकाशाकडे. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. एका पाठोपाठ दुसरा धक्का दिलाय वाकडी संघानं. आता मात्र उलटफेर सामन्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर आज ज्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आमचे परममित्र आकाशभाई शेलके यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आपण करूया स्वागत. आदित्य मोरे आपण पाहतोय ज्याच्या पहिल्या दोन चेंडूवर 6 धावा कुठल्या होत्या पंकज पाटीलनं आणि पंकज पाटीलची विकेट आल्यानंतर संकेत बघायला सुद्धा माघारी परतावं लागलं होतं. यज्ञेश पाटील आणि चेतन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीला आता धावा बनवाव्या लागतील, कारण पहिला गोलंदाज आपण म्हटला की खूप चांगला गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला फटका बॅटच्या मधोमध आला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार मिळतील 4 चौकार. आता फलंदाज आक्रमक बनलाय. चांगला फटका बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट
चेंडू जाईल डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून इट्स अ कडक ह्यूज षटकार. खरं तर समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून पराक्रम कसा गाजवायचा आहे मैदानामध्ये दाखवून दिलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जे चेतन पाटील आक्रमक बनला, एक चौकार एक षटकार, त्याच्या बॅटमधून एकूण धावसंख्या 16 या धावसंख्या जाऊन पोहोचले. पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात, पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटं छाटणारे फक्त एकच असतात, छत्रपती शिवराय. आणि त्या शिवरायांना आपण पुन्हा एकदा करूया मानाचा मुजरा. जिथे पहिले षटक आपण पाहिलं होतं आदित्य मोरेचं, ज्यानं 16 धावा खर्च केल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आपली दादागिरी दाखवली चेतन पाटीलनं. एक चौकार एक षटकार, आल्या आल्या जणू काय तंबूमधून सेट होऊन आला की काय, एक चौकार आल्या आल्या ठोकला. त्यानंतर लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक षटकार त्यानं ठोकला. दुसऱ्या बाजूला यज्ञेश पाटील, डावखुरी हाताचा सर्वात मंगलमूर्ती वाजे संघाचा विध्वंस खेळाडू आपण पाहतोय. 18 चेंडूमध्ये अजून 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. खरं तर पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर यशस्वी जयस्वालनं डोळ्यात डोळे घालून जसा पराक्रम केला होता, शतकवीर बनला होता, तशा प्रकारचा खेळ सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि आता यज्ञेश पाटीलला स्ट्राईक बऱ्याच कालावधीनंतर मिळाली आहे. स्ट्राईकवर आलाय गोलंदाज आपण पाहू शकाल तेजस पवार. क्लासिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणाला त्यानं मन बनवलं की पॉईंटच्या डोक्यावरून खेळेल आणि चेंडू गेला थर्ड मॅनकडे. आणि या 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 18 धावा धावपलकार ऑन बोर्ड आपण पाहतो. खरं तर सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी ठरला होता आदित्य मोरे. त्यानंतर गोलंदाज तेजस पवारच्या हाती चेंडू सोपवला गेला आहे. तेजस पवारच्या हाती चेंडू सोपवला, सन्मान दिला गेला, सन्मान देण्याचा प्रयत्न केला यज्ञेश पाटीलनं. इथे डॉट बॉल आपण पाहिला. येणारे 16 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची अद्याप गरज आहे जिंकण्यासाठी. 16 चेंडू असतील आणि 19 धावा. खरं तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक चांगला सामना आपण एन्जॉय केला. 11 चेंडूमध्ये 11 धावा बनल्या नाही आहे. स्लो वाटेरी 5वा चेंडू पंचांकडे अपील सुद्धा केली होती. असे चेंडू जेव्हा जेव्हा फलंदाजाला फेकले जातात आणि तसं फलंदाज बीट होण्याचं काम करतो आणि तशा प्रकारचा चेंडू फेकलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कालचा सामना आपण पहिला 11 चेंडूमध्ये 11 धावा बनू दिल्या नाही आहे नागझरी संघाला आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 5 धावांनी सामना जिंकला होता खेडूपाडा संघ. गोलंदाज तयार. फुलरलेनचा चेंडू सरळ बॅट न केलेला पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक बॅकअप मिळतंय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा रोखू शकणार नाही आहे. या 2 धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. 20 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. सामना 14 चेंडूमध्ये अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. अजूनही सामना संपलेला नाही आहे. वाकडी संघ जिंकलेला नाही आहे की वाजे संघ अजूनही जिंकले. दोन्ही संघ तितके ताकदवर, दोन्ही संघ तितके बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघामध्ये चुरस आपण पाहतो. पुन्हा एकदा स्लो वरून 5वा चेंडू जाल्यामध्ये फसवलं गेले यज्ञेश पाटीलला. हा धक्का लागेल 3रा मंगलमूर्ती वाजे संघाला. 13 चेंडू 17 धावांची गरज.
खरं तर अप्रतिम संगीत आपण पाहतोय टी जे जय यांच्या माध्यमातून मूर्तिमंत राजा, ज्ञानवंत राजा, कीर्तिवंत राजा असं राजा भूमंडली पुन्हा होणं नाही. त्या छत्रपतींना पुन्हा एकदा आपण मनाचा मुद्रा करूया. तेजस पवार जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर रोखून ठेवले फलंदाजाला. चकमा देणारा चेंडू आपण पाहिला जिथे यज्ञेश पाटील जी विकेट आली आहे. सलामीची जोडी उद्ध्वस्त झाली गेली आहे. त्यानंतर संकेत भगत सुद्धा माघारी परतला. आता नवीन फलंदाज सोनू पाटील आणि त्याला साथ देईल चेतन पाटील. चेतन पाटीलचं उभं राहणं खूप गरजेचं आहे. सोनू भगतला आपण पाहतोय शरीर यष्टीचा आपण पाहिलेला षटकार. मानगडचं मैदान गाजवणारा हाच तो फलंदाज. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकणारा हा सोनू पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीला धावून येईल का? टॅप केला चेंडूला सन्मान दिलाय. एक चोटी धाव आली. गॅप मध्ये चेंडू मिसफील्ड झाली आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा जिथे फक्त सिंगल धाव होते आणि त्या सिंगल धावेला डबल धावेमध्ये रूपांतरित केले गेले. तेजस पवारचं कौतुक करावं लागेल. या षटकाचा आपण विचार केला तर एकही मोठा फटका खेळू दिला नाही. षटक झालं समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता उर्वरित 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी मंगलमूर्ती वाजे संघाला. थँक्यू व्हेरी मच. आता प्रयत्न करावे लागतील वाकडी संघाला. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडे म्हटले तरीही चालेल, कारण वेडीच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक मात्र इतिहास वाचतात. आणि इथे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज जिंकण्यासाठी मंगलमूर्ती वाजे संघ. या षटकामध्ये धावा किती येतील हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर सामना मंगलमूर्ती वाजे संघासमोर खुला होताना पाहायला मिळेल. जर या षटकामध्ये 3 ते 4 धावा आल्या, एखाद दुसरा विकेट आला तर वाकडी संघाचं पारडं जड होताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात अनुभवी गोलंदाज रमेश पवार षटक क्रमांक 3 हाताळताना आपण पाहतोय. समोर तितका ताकदवान फलंदाज चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये. 1 चौकार 1 षटकार. फुलटा चेंडू फेकला होता. लॉलीपॉप चेंडू. मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. पंचांचा इशारा. हा चेंडू खराब. अतिरिक्त धाव मिळेल. एक व्हाईट चेंडू घोषित केलाय पंचांना आणि एका धावेनं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 14. स्लोवर 1. 5वा चेंडू. फुटवरचा वापर नाही. बराच वर्षाचा अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये उतरला चेतन पाटील. चेतन पाटीलवर संपूर्ण आशा आणि अपेक्षा असेल आता संघनायकाच्या. संघनायकांना टाकलेला विश्वास, आता त्या विश्वासावर पात्र ठरावं लागेल चेतनला. दुसऱ्या बाजूला तितका चालाक गोलंदाज आपण पाहतोय रमेश पवार या नावानं ओळखला जाणारा फिरकीचा जादूगार. आडव्या बॅटनं खेळलेला फटका मिड विकेटला मिसफील्ड झाली आहे. अशा छोट्या छोट्या चुका मी तर म्हणेन वाकडी संघाला पराभवाच्या छायेमध्ये नेतील आणि एका धावेसाठी 1-1 करताना आपण मंगलमूर्ती वाजे संघाला सुद्धा पाहिले. आणि या मिळतील 2 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी 12 धावांची. एक धाव आता वाचवावी लागेल. मेहनत करावी लागेल. कंबर कसावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये वाकडी संघाला करावा लागेल. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय तुमच्या पदरात पडणार. कारण छत्री पावसापासून तुम्हाला थांबण्याचं धाडस देणार, पण पाऊस थांबू शकत नाही आहे. आणि ते ध्येय देऊन तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल. विजयाच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चकमा दिला चेंडूनं. यासाठी रमेश पवार ओळखला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला गेलाय. खरं तर आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाचे हार्ड हिटर आपण पाहतोय रोशनभाई पाटील यांचं शुभ आगमन.
खरं तर बैलगाडा शर्यतामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. चंदर बैलाचे मालक रोशनभाई पाटील यांचं आगमन. मिसफील्ड झाली आहे. डायरेक्ट हिट झाला असा तर एखादा फलंदाज बाद झाला असा. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजी करणाऱ्या वाकडे संघानं. पंचबाईच्या धावा आहेत ना? येस, थँक्यू. आणि 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्डात होईल बदल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवर. येणारे 9 चेंडू असतील आणि गरज असेल 10 धावेची. बॉल टू रन असेल कारण एकच धाव मी तर म्हणेन जास्त असेल. माफी असावी. 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. गोलंदाज रमेश पवार पुन्हा एकदा सज्ज झाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा पुन्हा एकदा इशारा. अवांतर चेंडूची घोषणा. इट्स अ वाईड कॉल. आणि अतिरिक्त धावेने स्कोर कार्डात होईल बदल. 8 चेंडूमध्ये आता 9 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र काय घडले? मैदानाच्या ज्या विकेटची गरज होती, जो आक्रमक बनला होता फलंदाज चेतन पाटील, त्याला मैदान सोडावं लागेल. येणारे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. सात चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना चित्त थरारक पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू सामन्याचा निर्णय ठरवेल कारण या चेंडूवर धावा किती ते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विघ्नेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 चेंडूमध्ये 9 बनवायचे आहेत मंगलमती वाजे संघाला. रमेश पवार गोलंदाजीच्या मार्कवर आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू आपण पाहिला. रमेश पवार यासाठी ओळखला जातोय. हा चेंडू डॉट पडणार. 6 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 9 धावा मंगलमूर्ती वाजे संघाला. गरज आहे जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एकूण 28 धावा धाव बलकावर आपण पाहतो. 6 चेंडूमध्ये 9 धावांची अद्यापही गरज जिंकण्यासाठी मंगलमूर्ती वाजे संघाला. आता इथून संघर्ष करावा लागेल मंगलमूर्ती वाजे संघाला. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही आणि जोपर्यंत छनीचा घाव
घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही. आणि आता तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, दोन्ही संघ पराभव पत्करायला तयार नाही आहेत. एका बाजूला मंगलमूर्ती वाजे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वाकडे संघ. संघनायकाला गुलरीच्या मार्कवर कैलास करमेलकर. आता या 6 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र का असेल, कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाच्या पदरी विजय पडणार, कोणाच्या पदरी पराजय पडणार, हा येणारे 6 चेंडू ठरवणार. 6 चेंडू 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कैलासचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. विघ्नेश मोठा फटका बॅटच्या मधोमध जरूर आलाय, टायमिंग झाला नाहीये, हवेमध्ये बराच वेळ चेंडू आणि अप्रतिम पकडलाय झेल अमितनं. आणि आणखी एक फलंदाज बाद झालाय. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. 5 चेंडू 9 धावांची गरज मंगलमूर्ती वाजे संघाला. थँक्यू व्हेरी मच. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची अद्यापी गरज जिंकण्यासाठी किरण भगत आलाय मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याच वर्षाचा अनुभव आज घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आज हिरो बनण्याची संधी असेल किरणला. आपल्या संघाच्या मदतीला धावून येईल का, संकटमोचक फलंदाजी करेल का. आज सर्वांचं लक्ष लागलंय याच्याकडे, सर्व वाजेकरांचं लक्ष लागलंय. मंगलमूर्ती वाजे संघ टॅप केला चेंडूला, पॉइंटच्या गॅप मधून डीप कव्हरला कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. गोलीच्या वेगानं नजाकत भरा वीरेंद्र सेवाग स्टाईलनं हा फटका आपण पाहतोय. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. यालाच तर अनुभव म्हणतात आणि अनुभवाची शिदोरी घेऊन उतरलेला हा फलंदाज किरण. बऱ्याच वर्षाचा अनुभव आज पणाला लागलाय आणि पॉईंटमध्ये चेंडूला फक्त दिशा दिली आणि 4 धावा वसूल केल्या. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केलाय. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअरकडे, डीप बॅकवर्ड स्क्वेअरकडे कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. 4 धावा मिळतील आणि सामना मी तर म्हणेन स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज जिंकण्यासाठी मंगलमूर्ती वाजे संघाला. तीन चेंडू 1 धावेची गरज. आता मात्र डोकं खाजवायची वेळ आली आहे, कारण किरणमध्ये ती क्षमता होती. किरणच्या बॅटमधून आलेले 2 षटकार, संकटमोचक फलंदाजी आपण पाहिली आहे, 2 सलग चौकार आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने खुला केलाय. फक्त 1 धावेची गरज जिंकण्यासाठी मंगलमूर्ती वाजे संघाला. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल आणि फलंदाज झालाय बाद. 2 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आता सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. किरण भगतनं सामना खुला केला होता. फक्त 1 धावेची गरज जिंकण्यासाठी, 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. काय नाव आहे?
दोन चेंडू आणि एका धावेची गरज जिंकण्यासाठी कोण जिंकणार कोण हरणार सर्वांचं लक्ष लागले. प्रेक्षक वर्गाला सुद्धा असेच सामने आवडतात. म्हणून मी म्हणतो लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. पेरू विकत घेताना गोड आहे की आंबट आहे विकत विचारतात आणि मीठ लावून खातात. आणि या संघाचा आपण पाहतो तर तारणर बनला होता मी तर म्हणेन किरण पाटील ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते मोकेच्या षडी आणि सामन्याला कलाटणी दिली होती. 2 चेंडू एका धावेची गरज. कोण जिंकणार कोण हरणार कोण होणार बाजीगर या सामन्यामध्ये. एका बाजूला मंगलमूर्ती वाजे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वाकडी संघ आपण पाहतोय जिथे मनीष पाटील आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघाला 1 धाव काढून देईल का. 2 चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉलची सांगता शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी चित्त थरारक हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन वाकडी संघानं सामना गमावला की काय असं चित्र वाटतं मैदानामध्ये. किरण भगत बाद झाल्यानंतर सामना पूर्णपणे वाकडी संघानं झुकवला. 1 चेंडू एका धावेची गरज. आता सामना कुठल्या परिस्थितीमध्ये आला असं वाटलं होतं की मंगलमूर्ती वाजे संघ सहज हा सामना जिंकेल आणि सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे गावदेवी वाजे संघानं. हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल सामना. या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू एका धावेची गरज. आपटलेला चेंडू पॉइंटच्या वरतून सामना जिंकलाय मंगलमूर्ती वाजे संघानं. साई बलिरामजी भालेकर साहेब